मॅम आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं ते आपण पाहिलं महिलांचे सगळे प्रेग्नन्सी राहण्याबद्दलचे प्रॉब्लेम्स. महिलांमध्ये कधी कधी प्रॉब्लेम नसतो, तर पुरुषांमध्ये असेल तर मग त्यांच्यासाठी काही टेस्ट आहेत का? पूर्वापारपासून आपण बघत आलो की जर प्रेग्नन्सी नाही राहिली, वंध्यत्व असेल, तर प्रत्येक वेळी स्त्रियांना दोषी मानलं जातं. मानदाचा आणि बऱ्याच वेळा स्त्रीला गायनेकोलॉजिस्टकडे नेलं जातं. पुरुषांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी लाज वाटते, थोडंसं हेजिटेशन असतं. करेक्ट आहे. पण ऑब्व्हियसली असं नाही आहे. फक्त महिला जबाबदार नाहीये. इन्फर्टिलिटीसाठी जबाबदार राहत नाही. कारण जसं ओव्हम हा 1 पार्ट ऑफ प्रेग्नन्सीमध्ये एक 50% वर्क करत असेल, तरी स्पर्मही 50% वर्क प्रेग्नन्सी राहण्यासाठी असतं. त्यामुळे दोघांचं So, दोघांचीही 50% त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं. सो दोघांच्याही टेस्ट होणं गरजेचं आहे, दोघांनाही स्ट्रेस फ्री राहणं गरजेचं आहे, दोघांचाही वेट लॉस होणं गरजेचं आहे. त्यांचेही हार्मोन्स जसं की जंट्स आहेत त्यांचेही हार्मोन्स प्रॉपर असणं गरजेचं आहे. सिमेन एनालिसिस नावाची टेस्ट आपण करतो याच्यामध्ये, जर त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर सिमेन एनालिसिसमध्ये स्पर्मचा काउंट बघितला जातो, त्याची क्वालिटी बघितली जाते. स्पर्म काउंट, मोटिलिटी अँड मॉर्फॉलॉजी म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. अच्छा.